नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टरला, ज्या चॅप्टरचं नाव आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. याच्यामधल्या सुरुवातीच्या काही बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण करूयात त्याची प्रस्तावना. ठीक आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडं अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड असतो आणि अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड असतो. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे कंपाऊंड्स कंटेनिंग CO बॉन्ड. बघा, अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे आणि अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत कंपाऊंड्स कंटेनिंग C डबल बॉन्ड O बॉन्ड. ठीक आहे. आता दोन्हीही शब्द आपल्या समोर आहेत. दोघांचा बी अर्थ या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात येतील. ओके. दोन प्रकारचे कंपाऊंड्स आहेत, कंपाऊंड्स कंटेनिंग CO बॉन्ड, कंपाऊंड्स कंटेनिंग C डबल बॉन्ड O बॉन्ड. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे, अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे, हा बॉन्ड आहे. कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत थोडक्यात आपण बघू. समजा CS3 CH2 OH हा कोण आहे? याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. हा कंपाऊंड कोण आहे? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलमध्ये कुठला बॉन्ड असतो? हो का, हा C आणि हा O म्हणजे CO बॉन्ड आहे. बघा, इथिल अल्कोहोल हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे. कसं काय हे सांगितलं. आता हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, म्हणजे CO बॉन्ड आहे. ह्याला आपण असं बनवू शकतो, हो का, असं CH3 CH2 OH. आता कळते बघा. हां, आता हा C हा बॉन्ड आणि हा O म्हणजे हा बॉन्ड कोणता आहे? CO बॉन्ड. म्हणजे इथिल अल्कोहोल हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघा, CH3 H O आणि H. आता हे कोण आहे कंपाऊंड? हा आहे तुमचा आयसोप्रोपिल अल्कोहोल. या कंपाऊंडचं नाव काय? आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्याच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे बघा? CO बॉन्ड आहे. हे C आणि O CO बॉन्ड. म्हणजे इथिल अल्कोहोल असेल, आयसोप्रोपिल अल्कोहोल असेल, हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे. आणखीन एक बघा, आता हे कोण आहे बघा. आता हे काय घेतलं? OH फिनॉल आहे. हे काय घेतलं? NO2 घेतलं. का नाव आहे? आर्थो नायट्रो फिनॉल, आर्थो नायट्रो फिनॉल. हा कंपाऊंड कसा आहे? हा कंपाऊंड अशा प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये हो का, हे कार्बन आहे आणि हे ऑक्सिजन आहे, हा CO बॉन्ड आहे. हा इथं कार्बन आहे, इथं ऑक्सिजन आहे, CO बॉन्ड आहे. म्हणजे हे सगळे कंपाऊंड जे आपल्या समोर आहेत, कळलं का? इथं नाव ते लिहिले, आपण लिहायची आवश्यकता नाही, हे लिहिलं आपण. म्हणजे इथिल अल्कोहोल असेल, आयसोप्रोपिल अल्कोहोल असेल किंवा आर्थोनायट्रोफिनॉल असेल, हे सगळे कंपाऊंड्स अशा प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे. आता बघा, आणखीन काही उदाहरणं सांगतो. CH3 C डबल बॉन्ड O H ह्याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. हा बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3 याचं नाव आहे ॲसिटोन. बघा, हे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स अशा प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे, ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे. समजलं का? म्हणजे एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, या तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स असतात ज्याच्यामध्ये CO बॉन्ड असतो. मग असे कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत? अल्कोहोल आहे, इथर आहे, फिनॉल आहे. अल्कोहोल, फिनॉल, इथर आणि अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे. मग असे कंपाऊंड्स कुठले कुठले? अल्डिहाइड, कीटोन. हे अल्डिहाइड आहे, हे कीटोन आहे. आणि या ठिकाणचं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या समोर आहे. आता हे अल्कोहोल आहे, हे बी अल्कोहोल आहे. याच्यामध्ये आपण अजून एखादे ॲड करू शकतो, इथरचं. इथरमध्ये सुद्धा CO बॉन्ड असतो. म्हणून लक्षात घ्या, इथर किंवा अजून एखादं घेऊन आपण उदाहरण. बघा, इथे लिहू का? इथं लिहू किंवा इथे लिहू? बघा, इथे लिहितो. CH3 O CH3 घ्या किंवा CH3 इथे लिहितो मी CH2 आहे का? लिहू का सर? O CH2 CH3 हो काय, ह्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे.
म्हणजे अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे आणि अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे. अशा प्रकारचे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये CO बॉन्ड आहे असे कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये आहे अल्कोहोल, फिनॉल, इथर. आणि अशा प्रकारचे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे असे कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. अशा अनेक बाकीचे असतील पण हे काही बेसिक कंपाऊंड्स तुमच्या समोर आहेत. आता एका एका कंपाऊंड बद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. एवढा हा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा, आता या ठिकाणी आपण बघूया कार्बोनिल ग्रुप म्हणजे नेमकं काय. कार्बोनिल ग्रुप कशाला म्हणतात, कार्बोनिल ग्रुप कसा असतो हे आपण बघूयात. आता बघा तुमच्या समोर मी लिहितो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. बघा हे तुमच्या समोर एक स्ट्रक्चर काढलं, कार्बन, ऑक्सिजन आणि डबल बॉन्ड. हे जे युनिट आहे, हा जो घटक आहे कार्बन, ऑक्सिजन आणि डबल बॉन्ड, या संपूर्ण घटकाचं नाव आहे कार्बोनिल ग्रुप. बरोबर का. कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय बाबांनो, कार्बोनिल ग्रुप म्हणजे तीन महत्वाच्या गोष्टी. नंबर 1 कार्बन, नंबर 2 ऑक्सिजन, नंबर 3 या दोघांच्या मध्ये डबल बॉन्डच पाहिजे. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. हा असा जो ग्रुप असतो दॅट ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. आणि म्हणून त्याची व्याख्या आपण करूया. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. आणि म्हणून हा संपूर्ण ग्रुप जो आहे याचं नाव आहे कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे. आता दोन गोष्टी महत्त्वाच्या. हा जो तुमचा ग्रुप आहे ज्याला तुम्ही म्हटलात कार्बोनिल ग्रुप, या कार्बोनिल ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहे, या कार्बोनिल ग्रुपमध्ये हायड्रोजन आहे. यांना काय म्हणायचं, कार्बोनिल ग्रुपमधला ऑक्सिजन म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजन आणि कार्बोनिल ग्रुपमधला कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बन. हो का. हा कोण आहे ऑक्सिजन, हा कोण आहे कार्बन. बघा हा ऑक्सिजन, हा कार्बन. एक वाक्य लक्षात घ्यायचं, हा ऑक्सिजन कुठला आहे कार्बोनिल ग्रुपमधला आहे म्हणून त्याचं नाव आहे कार्बोनिल, कार्बोनिल ऑक्सिजन. कळलं का. आणि हा जो कार्बन आहे हा कार्बोनिल ग्रुपमधला आहे म्हणून ह्याचं नाव आहे कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल कार्बन. हो का. ह्या तिन्ही गोष्टी आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायच्या आहेत. मी काय सांगतोय बघा, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट हे संपूर्ण युनिट जे आहे, हा संपूर्ण घटक जो आपल्या समोर आहे, या संपूर्ण घटकाचं नाव जर काय असेल तर या संपूर्ण घटकाचं नाव आहे कार्बोनिल ग्रुप. आणि या कार्बोनिल ग्रुपमधल्या ऑक्सिजनला म्हणायचं कार्बोनिल ऑक्सिजन आणि याच्यामधल्या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन. कार्बनचं नाव कार्बोनिल कार्बन, ऑक्सिजनचं नाव कार्बोनिल ऑक्सिजन. अशा प्रकारे कार्बोनिल कार्बन आणि कार्बोनिल ऑक्सिजन नेमके असतात कसे त्याचा अर्थ तुमच्यासमोर मी सांगितला. संपलं. आता तुमच्यासमोर मी दोन कंपाऊंड सांगतो, एक अल्डिहाइड एक कीटोन आहे. बरोबर आहे. आणि एक महत्त्वाचं वाक्य, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो असा कंपाऊंड म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल ग्रुप असलेल्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड म्हणायचं. द कंपाऊंड विच कंटेन्स कार्बोनिल ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल कंपाऊंड. पुस्तकात व्याख्या नाही पण लक्षात ठेवा. आता बघा समजा मी लिहिली इथं RC डबल बॉन्ड OH, हा कोण आहे अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड लिहिलं मी, हा अल्डिहाइड आहे. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे का हो. आहे ना. कुठं आहे हो का इथं. हे कार्बन, हे ऑक्सिजन आणि हे डबल बॉन्ड. हो का. हा जो ग्रुप आहे या ठिकाणचा दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. या ठिकाणी असलेला हा जो ग्रुप दिसतोय आपल्याला याच ग्रुपाचं नाव काय कार्बोनिल ग्रुप आहे. कळलं का. अजून एक कंपाऊंड बघा RC डबल बॉन्ड OR, ह्याचं नाव काय कीटोन आहे. बघा आता मला सांगा या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे का. आहे ना. अरे बाबा या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. तुम्हाला माहित आहे कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. हो का. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट म्हणजे हा संपूर्ण घटक कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्हीही कंपाऊंड्स, अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्हीही कंपाऊंड्स अशा प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. आणि लक्षात घ्या कार्बोनिल ग्रुप असलेल्या कंपाऊंडला काय म्हणतात कार्बोनिल कंपाऊंड. आणि म्हणून लक्षात घ्यायचं अल्डिहाइड आणि कीटोन हे दोघं बी कार्बोनिल कंपाऊंड आहेत. संपलं. कळलं का.
अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्ही कंपाऊंड्स ज्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत, या दोन्हीही कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असे म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. तुम्ही म्हणसाल गुरुजी कार्बोनिल ग्रुप कुठं आहे? अवहित आहे. C+O कार्बोनिल ग्रुप, C+O कार्बोनिल ग्रुप, ह्या दोन्हीही कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणून हे दोन्ही कंपाऊंड कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या, बोथ अल्डिहाइड अँड कीटोन्स आर कार्बोनिल कंपाऊंड्स बिकॉज दे कंटेन कार्बोनिल ग्रुप, कारण त्यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणून ते कार्बोनिल कंपाऊंड. कन्सेप्ट क्लिअर? बघा, पहिल्यांदा काय शिकला आपण? कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड एज कार्बोनिल ग्रुप. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो तो कार्बोनिल कंपाऊंड. मग असे कोणते कोणते कंपाऊंड्स? अल्डिहाइड्स कीटोन्स म्हणून त्यांना म्हणतात कार्बोनिल कंपाऊंड. संपलं. आता आणखीन काही भाग आहे, तो पण आपण घेऊयात. लिहून घ्या. बघा आता बघूयात आपण अल्डिहाइड्स म्हणजे काय. आता अल्डिहाइड्स म्हणजे काय, कीटोन्स म्हणजे काय आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स म्हणजे काय, अशा 3 गोष्टी समजून घेऊयात. अल्डिहाइड कुणाला म्हणतात, कीटोन कुणाला म्हणतात आणि कार्बोक्सिलिक ॲसिड कुणाला म्हणतात, अशा 3 गोष्टी आपण समजून घेऊ. बघा, नंबर 1, आता पहिल्यांदा मी काढतो अल्डिहाइड, R(C)OH, हा तुमचा अल्डिहाइड आहे. ठीक आहे. आता अल्डिहाइड म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. अल्डिहाइड कीटोन हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप असलेले कंपाऊंड म्हणजे आपला अल्डिहाइड, म्हणजे आपला कीटोन. अरे बाबा, नीट लक्षात ठेव, अल्डिहाइड्स कीटोन्स हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे बाबा, म्हणून त्याला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत हे सगळे, कारण कार्बोनिल ग्रुप आहे. ठीक आहे. कुठे आहे? हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे. ह्याच्यामधला हा कार्बन, अरे तुला आत्ता सांगितलं बाबा, कार्बोनिल ग्रुप मधला कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल ग्रुप मधला ऑक्सिजन म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजन. आणि मग आता हा कार्बन आहे, मग हा कार्बन ह्याला तुम्ही काय म्हणणार? बाबांनो, हा कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बन. दाखवू? हो का? हा कार्बन, ह्याचं नाव आहे कार्बोनिल कार्बन. ठीक आहे. आता हा कार्बन जोडलाय, इकडे कोण आहे? R आहे. इकडे कोण आहे? H आहे. बघा, कार्बोनिल कार्बन R ला जोडलाय. R म्हणजे काय बाबा? अल्किल ग्रुप आहे की नाही? H म्हणजे काय? अरे हायड्रोजन ॲटम. आता तुमचा अल्डिहाइड म्हणजे काय? अल्डिहाइड हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बन हा एका R ला जोडलाय, एका अल्किल ग्रुपला जोडलाय आणि एका हायड्रोजनला जोडलाय. बघा, हा कार्बोनिल कार्बन आहे, हा एका R ला जोडलाय, एका H ला जोडलाय. असा जो कंपाऊंड असतो दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे जो कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बन हा एका अल्किल ग्रुपला जोडलाय व एका हायड्रोजनला जोडलाय. असा जर कंपाऊंड असेल दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज द अल्डिहाइड. In aldehydes, carbonyl carbon is attached to the one alkyl group and one hydrogen atom. पण तशाच प्रकारचे अटॅचमेंट आपल्याला दिसते इथं. आता बघा, समजा आता CH3 आहे, C+O आणि H. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय मध्ये? हा कार्बोनिल ग्रुप आहे. ठीक आहे. मी म्हटलं अल्डिहाइड आहे का? आहे, कारण हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. आणि हा कार्बोनिल ग्रुप कार्बन एका R ला जोडलाय. हा कोण आहे? अल्किल ग्रुप आहे, CH3 मिथिल, आणि एका H ला जोडलाय. हो का? हे H ला, म्हणून हा अल्डिहाइड आहे. अरे बाबा नो, अल्डिहाइड म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड्स ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बन हा एका अल्किल ग्रुपला जोडलाय आणि एका हायड्रोजनला जोडलाय. ह्याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन अपवाद आहे. अपवाद. एक्सेप्शन म्हणजे काय? अपवाद. कोण? C+O(H). हा कोण आहे? कार्बोनिल ग्रुप. हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. हा कार्बोनिल कार्बन दोन H ला. Carbonyl carbon is attached to two hydrogen atoms. This is the exception. Aldehydes are those compounds in which carbonyl carbon is attached to one alkyl group and one hydrogen atom. But in this case, carbonyl carbon is attached to two hydrogen atom. So this is the exception. हे अपवाद आहे, लक्षात ठेवायचं. झालं.
मग आता काय म्हणायचं, ह्या तुमच्या अल्डिहाइडमध्ये कोणतं फंक्शनल ग्रुप असते, फंक्शनल ग्रुप लिहा इथं, फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप कोणतं असते, अल्डिहाइडमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप हे कोणतं असतं, अरे बाबांनो COOH हे तुमचं फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइडमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप आहे COOH, याला म्हणते फार्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक ग्रुप, अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक ग्रुप म्हणा फक्त, किंवा फार्मिल ग्रुप किंवा फार्मिल ग्रुप, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्डिहाइड म्हणजे काय तो शब्द डिफाईन करता येतो. बाबांनो, अल्डिहाइड म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बन हा एका अल्किल ग्रुपला जोडलेला आहे व एका हायड्रोजनला जोडलेला आहे. इन अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन इज अटॅच्ड टू वन अल्किल ग्रुप अँड वन हायड्रोजन ॲटम. त्याला एक एक्सेप्शन आहे, एक अपवाद आहे, फॉर्माल्डिहाइड, ज्याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन हा दोन हायड्रोजनला जोडला आहे, दोन हायड्रोजनला जोडला आहे, दोन हायड्रोजनला जोडला आहे. तुमच्यासमोर हा प्रत्येक भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या, संपली. अल्डिहाइडमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप COOH, त्याचं नाव आहे अल्डिहाइडिक ग्रुप किंवा फार्मिल ग्रुप. आता कीटोन म्हणजे काय तो पण शब्दप्रयोग या ठिकाणी आपण करूयात, आणि मग कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे काय तो पण शब्दप्रयोग आपण या ठिकाणी करूया. बघा, लक्ष द्या. एक एक कन्सेप्ट नीट लक्षात घ्या, अतिशय सोपी माहिती आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येईल. बघा आता ऐका, आता काय करू आपण, कीटोन, कीटोन दिसतंय का, बघा कीटोन लिहिलं, सर्वांना दिसतंय, ओके. थोडं खाली लिहू, थोडं खाली लिहितो, कीटो. हां, आता कीटो म्हणजे काय, परत बघा, COO R आणि R, हा कीटोन आहे. हा कुठला ग्रुप सांगा बरं, कार्बोनिल ग्रुप. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे, हा झाला कार्बोनिल ग्रुप. त्याच्यामधला हा कार्बन आहे आणि या कार्बनला आपण काय म्हणतो, कार्बोनिल कार्बन म्हणतो, कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल कार्बन, संपलं. आणि मला सांगा, हा कार्बोनिल ग्रुप दोन अल्किल ग्रुपला जोडलाय. बघा, टू अल्किल ग्रुप, टू अल्किल ग्रुप किंवा किंवा टू आरिल ग्रुप. हा झालं, संपलं. हो का, हे कीटोन आहे, कीटोन मध्ये हे दोन आर आहेत. मग हे दोन आर म्हणजे दोन अल्किल ग्रुप असतील किंवा दोन आरिल ग्रुप असतील. म्हणजे कसं, हो का, तुमच्या समोर एक्झाम्पल, हो का, हे काय घेतलं, हे बेन्झीन रिंग आहे म्हणजे आरिल झालं, हे COO, हो का, हे आरिल झालं. समजते का, हे दोन्ही आरिल झाले किंवा हो का CS3, हो का COO, हो का CS3, हे दोन्ही काय अल्किल ग्रुप. किंवा असं बी असू शकते CS3 COO आणि एक आरिल एक अल्किल. हे बी कीटोन आहे, हे बी कीटोन आहे, हे बी कीटोन आहे. अरे बाबानो, एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन हा दोन अल्किल ग्रुपला किंवा दोन आरिल ग्रुपला किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडलेला असतो. मग ते दोन्ही सेम असतील किंवा डिफरंट असतील, कळलं का. हे दोन्ही सेम असावेत असं नाही, हे वेगळं असेल, 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 किंवा हे दोन्ही सारखे असतील, हे दोन्ही सारखे असतील. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन हा जोडलाय कुणाला, अल्किल ग्रुपला किंवा आरिल ग्रुपला किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला. लक्षात ठेवा, हे दोन्ही अल्किल किंवा आरिल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. दे मे बी सेम, दे मे बी डिफरंट. कसं, असं. बघा आता, बघा आता, हे दोन्ही आर आहेत, सेम आहेत, हे दोन्ही आर आहेत, सेम आहेत. हे दोन्ही आर कसे आहेत, वेगळे आहेत, हिथं वेगळा, हिथं वेगळा. असे किती उदाहरणं घेऊ शकतो आपण, हो का. CS3 COO CH2, हो का CS3, इकडे वेगळा, इकडे वेगळा. किंवा अजून एखादं उदाहरण घ्या, CS3 CH2 COO, हे बेन्झीन रिंग, हो का, हिथं वेगळा, हिथं वेगळा. म्हणजे मला काय सांगायचं आहे, कार्बोनिल कार्बन हा दोन सारख्या किंवा वेगवेगळ्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडलेला असतो. कीटोन म्हणजे काय,
कीटोन हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन हा 2 अल्किल किंवा अरिल किंवा एक अल्किल एक अरिल ग्रुपला जोडलेला आहे, जे सारखे असू शकतात किंवा वेगळे असू शकतात. संपलं. मग तेच सांगायचं आपल्याला इथं. बघा, कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन हा 2 अल्किल किंवा अरिल ग्रुपला जोडलेले असतो आणि हे दोन्ही अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. सेम ऑर डिफरंट, सेम ऑर डिफरंट. संपलं. झालं. मग तेच व्याख्या लिहायचं. इन कीटोन्स कार्बोनिल कार्बन इज अटॅच्ड टू सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स. In ketones, carbonyl carbon is attached to alkyl or aryl groups which may be same or different. सोपी व्याख्या. याच्यामध्ये विशेष काय सांगायची गरज नाही आपल्याला. बघा आता याच्यामध्ये असतो फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ, ह्याला म्हणतात कीटॉनिक ग्रुप. कसला ग्रुप आहे ना? कीटॉनिक ग्रुप. संपलं. तुमचा जो कीटोन आहे त्याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं नाव काय? कीटॉनिक ग्रुप. तर हा कीटॉनिक ग्रुप त्याच्यामध्ये असतो. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी अल्डिहाइड म्हणजे काय आणि कीटोन म्हणजे काय या दोन्ही शब्दांचा अर्थ सांगितला. आता कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय तेवढं सांगतो आणि हा भाग आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय? हो का, असं आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच आहे की नाही. ह्या ग्रुपचं नाव कार्बोक्सिल ग्रुप आहे. ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप असतो असा कंपाऊंड म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप असतो. दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज कार्बोक्सिलिक ॲसिड. तर सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा कार्बोक्सिल ग्रुप आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊ. हो का, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आता हा कोणता ग्रुप आहे तुम्हाला माहित आहे? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप. हा ओ एच आहे. ह्याचं नाव काय? हायड्रॉक्सिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप ओ एच हायड्रॉक्सिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप. बघा दोघांचं नाव घेऊ. ह्याचं नाव काय सांगा बरं? CARBONY कार्बोनिल ग्रुप आहे का. ह्याचं नाव काय सांगा बरं? हायड्रॉक्सिल ग्रुप. HYDROXYL हायड्रॉक्सिल ग्रुप. मग आपण काय करा, ह्याच्यातले हे 4 शब्द घ्या, ह्याच्यामधले 4 शब्द घ्या, दोन्ही मिश्रायचं नाव करायचं बघा. CARB आणि तिकडचं OXYL हो का, कार्बोक्सिल ग्रुप. कळलं का? कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे काय? कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे 2 ग्रुप आहेत. एकाचं कार्बोनिल एकाचं हायड्रॉक्सिल. कार्बोनिल अधिक हायड्रॉक्सिल बरोबर कार्बोक्सिल. कार्बोनिल अधिक हायड्रॉक्सिल बरोबर कार्बोक्सिल. तर अशा प्रकारचा हा कार्बोक्सिल ग्रुप या ठिकाणी तयार झाला. तर ही सगळी माहिती जी आहे आपण लक्षात घ्यायचं आहे. अरे बाबांनो, या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड त्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे आणि कार्बोक्सिल ग्रुप लिहायचं कसं? सी डबल बॉन्ड ओ ओ एच. त्याच्यामध्ये हे 2 ग्रुप असतात आणि त्याचं हे नाव तयार होतं. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. व्यवस्थित वाचा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तर बघाच बघा पण बाकीच्यांना सुद्धा बघायला सांगा. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.